तर मंडळी शेव आपलं थंड झालेलं आहे आणि कलर पण बघू शकतात. आता आपण टेस्ट करूया. तर नमस्कार मंडळी, माझ्या व्हिडिओ परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आई म्हणतात की नवीन काही डिश मी तुला बनवून दाखवते. आता ती काय बनवतं ती बघूया आपण. चला आई, आज काय बनवतो नवीन? झाडं तिखट शेव बनवते. मी आता तिखट शेव बनवतोय. त्याच्यासाठी लागणारी वस्तू मी सांगतोय. बेसन, मीठ, हळद आणि आमचं घरगुती तिखट मसालो आणि ओव. तर ओव आम्ही हे बारीक करून टेस्ट येण्यासाठी वापरतो. आधी बेसन टाकूया. नंतर मीठ टाकूया. नंतर हळद टाकूया. नंतर घरगुती तिखट मसाला टाकूया. नंतर बारीक केलेलो ओव पेस्टीसाठी टाकूया. आता ह्याच्यात जरासा पाणी टाकून पीठ भिजवतो. मळलेलं पीठ इतकं जाड होऊ नये. तर मंडळी आम्ही आमचा जो शेव काढतो तर त्याच्यासून काढतो. त्याची साईज पण मोठी आहे आणि आमका बारीक शेव नको, जाडो शेव आहे. आम्ही ह्या कांड्यातून काढतो. चला चालू करूया. म्हणजे आधी आपण एका तेल लावून घेऊया, कारण की एका तेल लावला ना तर चिकटणंच नाही ना. चिकट आता आपण ह्याच्यात पीठ घालूया का. तेल आपलं गरम झालेलं हा.
कलर पण बघायचा एक नंबर कलर केला. तर मंडळी शेव आपलं थंड झालेलं आहे आणि कलर पण बघू शकतात. आता आपण टेस्ट करूया. तर मंडळी आता आपण शेव झालो ना तो खाऊन बघूया कसं काय झालं होतो. आणि आपल्यासमोर आई आणि आजी घ्या आई वगैरे त्याच्यातलं आई काय ती मंडळी कुरकुरीत झाला आणि एक नंबर झाला आहे. भैया काय सांगता. बरं झालं आहे. बरं झालं की कुरकुरीत बरं झालं ना.